ॲडव्होकेट प्रकाश साळसिंगेकर आपल्याबरोबर आहेत। प्रकाश सर, आज संपूर्ण निकाल लागलेला आहे, सर्वजण दोषमुक्त झालेले आहेत। एकीकडे बॉम्बलास्ट झाला असं कोर्ट मान्य करतंय आणि बॉम्बलास्टमध्ये जे मृतक झालेले आहेत त्यांचे नातेवाईक म्हणतात की आम्हाला न्याय मिळालेला नाही म्हणून। आरोपींचे वकील म्हणून तुम्हाला वाटतं का कोर्टाने योग्य पद्धतीने हे सगळं प्रिडिक्ट केलंय? निकाल देताना हे घेतलं की दिसत असला तरी संशय हा पुराव्याची जागा घेऊ शकत नाही आणि जरी इतकी दुर्दैवी घटना असली तरी मॉरल कन्व्हिक्शन देता येत नाही। कोर्ट कधीही जो काही पुरावा कोर्टाच्या समोर येतो त्याच्या आधारेच कोर्ट निर्णय देत असतं। नक्कीच दुर्दैवी आहे इतक्या लोकांचा जीव जाणं, इतके इंजर्ड होणं, पण तेवढंच दुर्दैवी हे सुद्धा आहे की 17 वर्ष हे लोक दहशतवादाचा शिक्का डोक्यावर घेऊन मिरवणं, यांना समाजाने बॉयकॉट करणं आणि जे आज सगळं समोर आलेलं आहे। परंतु ज्या पद्धतीने हा बॉम्बलास्ट झाला त्यावेळेस आघाडीचं सरकार होतं, राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं। त्यावेळेस मात्र त्या सत्ताधाऱ्यांनी खरं तर हिंदू दहशतवाद ही टर्मिनॉलॉजी आणली असं भाजपकडनं आरोप करण्यात येतो। साध्वी प्रज्ञा सिंग या देखील भाजपच्या संबंधित आहेत, त्या नेत्या होत्या आणि हा सगळा कुठेतरी राजकीय वाद शमवण्याकरता हा निकाल लावला गेला असं देखील म्हटलं जातं। नाही, राजकारण आणि या विषयात मी बोलणं टाळेल। एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी हे नक्की सांगेल की जे काही भगवा दहशतवाद किंवा असे विषय होते कोर्टासमोर जे 323 साक्षीदार झाले त्यामध्ये कुठे असं आलेलं नाही आहे। 7/11ची जी केस होती जी हायकोर्टने निर्दोष सोडलं तीही विशिष्ट सरकारच्या काळातली होती आणि विशिष्ट सरकारच्या काळात ती सुटलेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या स्टोरीज आहे, हे सगळे नॅरेटिव्ज आहे की ही सरकार असल्याने हे जजमेंट आलं, ती आल्याने ते आलं। सविस्तर निकाल आपल्या समोर येईल त्यावेळेस आपण सगळे बघूच काय त्याच्यामध्ये आहे। परंतु कुठेतरी तपास यंत्रणांच्या सगळ्या तपासावरती प्रश्नचिन्ह आहे। अनेक जे म्हणजे साक्ष देणारी लोक आहेत ती कुठेतरी पलटली गेलेली आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये। कुठेतरी दबाव होता असं मृतक आरोपींच्या नातेवाईकांचा आहे आणि त्याकरता ते हायकोर्टात देखील जाणार। नाही, नक्कीच तो त्यांचा अधिकार आहे, गेलंच पाहिजे। पण साक्षीदार 2014च्या आधीपासूनच अनेक साक्षीदारांनी ठिकठिकाणी तक्रारी केल्या आहेत की त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचे जबाब घेतले गेले, त्यांचे 164 घेतले गेले। या सगळ्यामध्ये सातत्यानं असं म्हटलं जातं की 2014 पासून सत्ता बदल झाल्यानंतर राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये ह्या सगळ्या केसला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि त्यानंतर हा अखेर न्याय जो आहे तो झालेला आहे असं सातत्याने म्हटलं जातं। काल देखील पार्लमेंटमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हटले की एकतरी हिंदू दहशतवादी दाखवा म्हणून आणि त्यानंतर ही सगळी निर्णय प्रक्रिया होते। कोर्टरूममध्ये देखील एका आरोपीने अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याचं समोर आलं। नाही, अमित शहा काय म्हटले मला माहीत नाही, म्हटले असेल त्याचा बेस काय मला माहीत नाही, पण जे मी सांगतोय जे कोर्टामध्ये जे काही समोर आलं त्याच्या बेसवर सांगतोय। NIAकडे ज्यावेळेस तपास वर्ग केला गेला त्यावेळेस काही ही सरकार नव्हती जी आता सरकार आहे, मग केंद्रात असो कुठे असो। 2011ला तो तपास त्यात वर्ग झाला होता आणि 2011 ते 15 सुप्रीम कोर्टमध्ये हा सगळा ह्या केसचा रेकॉर्ड गेला होता, कारण काही आरोपी मोका डिस्चार्ज किंवा UAP डिस्चार्ज यासाठी गेले असतील। त्यामुळे त्या सगळ्या विषयात न पडता जे मेरिटवर आहे, कोर्ट कधीही साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे चालत असतं, तर कोर्टासमोर जे आलं त्यानुसार हा निर्णय आलेला आहे। परंतु नक्की आता आरोपी कोण आहेत असा देखील या सगळ्या निकालामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। ह्या सगळ्या तपास यंत्रणांनी कुठेतरी नवीन रिस्टार्ट तपास करणं गरजेचं आहे का? तर तुमचं यावरती काय मत आहे? नक्कीच, म्हणजे ह्या केसमध्ये 7/11मध्ये हे तर केलंच पाहिजे, पण भविष्यामध्ये जे काही अशा प्रकारे मोठ्या केसेस होतील त्यामध्ये कुठलाही दबाव तपास यंत्रणेवर असू नये असं मला वाटतं। धन्यवाद प्रकाश सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। प्रकाश साळसिंगेकर होते जे सगळ्या NIA कोर्टामध्ये आज जे काही आरोपी होते त्यांच्या संदर्भातली ते बाजू मांडत होते। त्यांचं असं म्हणणं आहे की जे पुरावे कोर्टासमोर सरकारी वकिलांकडनं मांडलेले होते ते पुरावे जे आहेत ते योग्य पद्धतीने नव्हते आणि पुरावे अभावी असल्यामुळे एखाद्या व्यक्तीवरती निकाल देणं किंवा त्याला दोषी ठरवणं हे मात्र चुकीचं आहे असं कोर्टाने न्यायालयात म्हटलेलं आहे आणि प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे। त्यामुळे जे बॉम्बलास्ट हल्ल्यामध्ये मृत झालेले आहेत त्यांचे नातेवाईक जे आहेत ते हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाऊन आपल्या न्याय मागू शकतात आणि त्यांना तो अधिकार आहे असं देखील मत जे आहे ते ॲडव्होकेट प्रकाश साळसिंगेकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राटेसह अक्षय मंगळी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।